हाय फ्रेंड्स, मी आज घेऊन आली एक भन्नाट आणि खूप छान असं लोकेशन। हे लोकेशन कोणत्या बाहेरच्या देशात नसून हे आपल्या इंडियात ते पण आपल्या पुण्यातच आहे। हे लोकेशन खूप छान असून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कोणत्या फॉरेन कंट्री मध्येच आला आहात। लोकेशन वरून तुम्हाला थोडी आयडियाच आलीच असेल की हे कोणतं लोकेशन आहे। तर चला वेळ न घालवता आपण व्लॉगला सुरुवात करूया। हे आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान। येथे 20 रुपये पर पर्सन तिकीट घेऊन एंट्री केल्यानंतर तुम्हाला स्टार्टलाच खूप छान असं एंट्री दिसेल। त्याच्यावरती तुम्हाला गार्डनचं नाव लिहिलेलं दिसेल। येथे तिकीट चेकिंग होतं, जिथे तुम्हाला तिकीट दाखवून एंट्री भेटते। या उद्यानाची मी संपूर्ण माहिती या व्लॉग मध्ये सांगणार आहे, तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा। हे गार्डन संध्याकाळी 4 वाजता ओपन होते, पण याचा खरा व्ह्यू तर रात्री अंधार पडल्यावरतीच दिसतो। याचं लोकेशन आहे सेक्टर नंबर 18 पिंपरी चिंचवड, पुणे। नियरचं लोकेशन आहे बर्ड व्हॅली उद्यान। इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हे लोकेशन आहे। तर हा व्लॉग माझा पूर्ण बघा, ज्याच्यामध्ये मी पूर्ण हे स्काय वॉक तुम्हाला फिरवून दाखवते। स्काय वॉक मध्ये मधी हे छत्री सारखे लाइटिंग केलेले आहे, जिथे लोकांचं मेन अट्रॅक्शन येथे फोटो काढणे आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोक बरेच येतात। या स्काय वॉकला रात्री इतकी गर्दी असते की आता वीकेंड नसताना सुद्धा खूप गर्दी असते। तर तुम्हाला यायचे झाले असल्यास थोडा अंधार पडल्यानंतर या, पण याचा लास्ट टायमिंग आहे रात्री 8 वाजता। रात्री 8 नंतर हे गार्डन बंद होतं किंवा तिकीट कधी मिळत नाही। तर चला थोडी मी सुद्धा या गार्डनचा व्ह्यू बघते। या गार्डन मध्ये मेन फील घेण्यासारखं इथे लाइटिंग असून येथे खूप छान असं रात्री हवा सुटते, त्यामुळे या स्काय वॉकला वेगळाच आनंद मिळतो। स्काय वॉक मधील हे लाइटिंग बघा, चेंज होतं आणि त्याचा व्ह्यू बघण्यासारखा असतो। हे लोकेशन व्हिडिओ शूट साठी खूप छान आहे, तर तुम्ही माझ्यासारखे येथे येऊन व्हिडिओ काढू शकता। इंस्टाग्रामवरच्या रील ठेवण्यासाठी किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी हे लोकेशन खूप छान आहे। तिथे तुम्ही माझ्यासारखे असे भारी व्हिडिओ बनवू शकता। वरून तर आपण लोकेशन बघितलं, तर चला मी आता तुम्हाला खालील गार्डन मध्ये जे व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवते। हे स्काय वॉक 3 टप्प्यामध्ये आहे। एकदम वरती त्याच्या मिडलला आणि खालच्या साईडला एक गार्डन सुद्धा आहे, जिथे आपल्याला एंट्री नाहीये, पण तुम्ही बघू शकता लोक कशी फोटो वगैरे काढत आहेत। आणि हे तिथे मेन एंट्रन्सचं अट्रॅक्शन आहे। तर हे बाजूला असं गार्डन आहे एकदम खाली, तिथे लोकांना असं बसण्यासाठी आहे। हे फोटो काढण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे, तर लोक इथे फोटो काढतात। इथे लाइटिंगमुळे खूप छान असा फोटो येतो। तर बाजूला दोन्ही साईडला राईट आणि लेफ्टला गार्डनच्या हे असं ठेवलेलं आहे फोटो काढण्यासाठी। तर लेफ्ट साईडला थोडी गर्दी कमी होती, तिथे मी थोडं फोटोशूट केलं। तर बघा माझं फोटोशूट, तिथे खूप छान असे। सेकंड टप्प्यातून खालच्या गार्डनचा व्ह्यू तुम्हाला असा दिसतो, ज्यामध्ये डॉल्फिन किंवा फिशच्या तोंडातून पडणारा वॉटरफॉल किंवा कारंजा दिसतात। हे तुम्हाला एंट्री नाहीये, पण खूप छान असं त्यांनी गार्डन डेकोरेट केलेलं आहे। त्यामध्ये स्टोन वर्क सुद्धा केलेलं आहे, भारी अशा स्टोनचे तिथे तुम्हाला एक स्ट्रक्चर केलेलं दिसेल। तर तुम्हाला हा व्ह्यू बघण्यासाठी इथे यावं लागेल या PCMCच्या गार्डन मध्ये। मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली की एंट्री फीला तुम्हाला कॅशच पेमेंट करावं लागेल। इथे गुगल पे किंवा फोन पे नाहीये। तर थोडी गर्दी सुद्धा जास्त असते, त्यामुळे तुम्ही वीकेंडला येऊ नका। वीकडेज मध्येच एवढी गर्दी आहे, तर वीकेंडला खूप गर्दी असणार आहे। तुमच्या फॅमिली सोबत किंवा लहान मुलांच्या सोबत जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर हे स्काय वॉक बेस्ट ऑप्शन आहे। बाजूलाच गार्डन मध्ये असा एक प्रोजेक्टर लावलेला आहे, ज्याच्यावरती तुम्हाला त्यांचे फोटो आणि काही मेसेज दाखवले जातात। त्याच गार्डन मध्ये लहान मुलांना अशी खेळण्यासाठी सुद्धा खेळणी ठेवलेली आहेत। तिथे सुद्धा लहान मुलांना टाइमपास म्हणून खेळता येतो। रात्रीच्या वेळी व्हिजिट करण्यासाठी PCMC मध्ये खूप छान असं हे लोकेशन आहे। तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बाजूलाच असलेलं बर्ड व्हॅली उद्यानाला सुद्धा भेट देता येईल।
तर माझा हा व्लॉग आवडला असल्यास माझ्या व्लॉगला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा। बाजूलाच असा नियमांचा बोर्ड सुद्धा लावलेला आहे, तर तुम्ही या लोकेशनला खरंच आवर्जून भेट द्या। खूप छान असं लोकेशन आहे, मला तर एक्सपिरियन्स भारी होता। मी यासाठी 10 आउट ऑफ 10 देईन। आणि बाजूलाच अशी पार्किंग सुद्धा आहे जी की फ्री मध्ये आहे। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीसाठी सुद्धा पार्किंग आहे। बाहेरून हे उद्यान असं दिसतं, बाजूलाच तुम्हाला खाण्यासाठी दुकानं सुद्धा आहे। तिथे मी असा एक चहाचा ब्रेक घेतला आणि विशेष म्हणजे या गार्डनला तुम्हाला खाण्याच्या वस्तू नेण्यासाठी अलाउड केले जाते। तर त्यामुळे माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया पुढच्या